दादा नमस्कार. नमस्कार. आपलं पूर्ण नाव काय? सचिन पंजाबराव धोटे. सचिन पंजाबराव धोटे. थोडं जोरात बोलाल. गाव कोणतं आहे? कुंभी, गाव कुंभी, तहसील हिंगणघाट, तहसील हिंगणघाट, जिल्हा वर्धा. मोबाईल नंबर काय आपल्याला? 95 79 17 0 66 9. 95 79 17 17 0 0 66 9. 66 9. ठीक आहे. बरं सचिन भाऊ, हल्ली जे आपण ज्या शेतामध्ये उभा आहोत ते कसल्या प्रकारचे पीक आहे? हे भेंडी आहे. भेंडी. आपण सचिन भाऊच्या शेतामध्ये आलो, भेंडी या पिकामध्ये. मला हे सांगा सचिन भाऊ की आपला भेंडीवरती नेमका त्रास कशाचा होता? त्रास म्हणजे अगोदर मी आता या प्लॉट आहे जवळजवळ फरवरी महिन्यातला. अच्छा, फरवरी महिन्यापासून आता तसं त्याला भेंडी लागायला पाहिजे होती आतापर्यंत. बरोबर आहे. मी प्रत्येक कृषी केंद्रामध्ये जात गेलो, औषधी आणत गेलो. अच्छा आता काही रिझल्ट भेटला नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही भेंडीचं पीक लावलं आहे फेब्रुवारी महिन्यात. आज फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, आज म्हणजे 3 महिने झाले. 3 महिने भेंडी म्हणजे लागायला 3 महिने झाले तर आता भेंडी कसं आहे 1.5 महिन्यामध्ये चालून जाते उन्हाळ्यामध्ये. हो. आता तुमचं 3 महिने झाले तर 3 महिन्यापासून म्हणजे तुम्ही लावली आहे भेंडी, पण भेंडीचा अजूनपर्यंत एकही तोडा तोडा नाही केला नाही. तर मला हे सांगा की भेंडीमध्ये नेमका त्रास काय होता? त्रास म्हणजे भेंडी वाढत पण नव्हती, अच्छा फुल पण नव्हतं काढत नव्हते, पांढरी माशी वगैरे खूप होती. अच्छा त्याच्यानंतर मी कृषी केंद्रामध्ये जात गेलो, अच्छा त्याच्या सल्ल्यानुसार कोणी काही पण देत गेले, अच्छा आणत गेलो, मारत गेलो. कारण हे माझ्याला फर्स्ट टाइम आहे, पहिलं पीक. त्याच्या अच्छा. अगोदर मी भेंडी लावलीच नाही. अच्छा, म्हणजे सचिन भाऊ असं म्हणण्याचं आहे तुमचं म्हणणं की बा भेंडी तर चालू झालीच नाही, हो. त्याच्यामध्ये तुम्ही कृषी केंद्रातून औषधी बी घेतली. हो. प्रत्येक कृषी केंद्रात तुम्ही गेले, औषधी घेतली, मारत गेले, पण त्यांना बी काही फायदा घेतला नाही. फायदा नाही. पण आता हल्लीमध्ये सचिन भाऊ की आता आपण पाहतो भेंडीला कळ्या बी आहे, फुलं बी आहे, आणि काय म्हणते भेंडीची साईज बी व्यवस्थित आलेली आहे. बरोबर आहे. हे माझे जे मित्र आहे इथं सातेबाईला, तर मला हे सांगा याच्यावरती तुम्हाला कोणत्या दुकानदाराने म्हणजे औषध वगैरे दिलं की कोणी तुम्हाला सल्ला सांगितली? ते माझे मित्र आहे सातेबाईला, गजानन याचं सरनेम घवघवे. घवघवे. अच्छा, म्हणजे तुमचे मित्र आहे सातेफळला गजानन घवघवे. हा, त्यांच्याकडे मी गेलो होतो. अच्छा त्यांनी सांगितलं का तुझ्या भेंडीला 3 महिने झाले म्हणे, हा. भेंडी काऊन नाही लागली रे म्हणे. अच्छा म्हणलं काही माहित नाही बा, म्हणलं खूप परेशान झालो, फवारे मारू मारू. अच्छा त्याने मग मला आपलं हे हिंगणघाटचं कृषी केंद्र सांगितलं. अच्छा, म्हणजे तुम्ही गजानन भाऊकडे गेले सातेफळला, हा. त्यांना तुम्ही म्हणजे विचारलं की बा भेंडी 3 महिने झाले बा भेंडी लागत नाहीये, काही नाही आहे. बरोबर आहे. हो. तर त्यांनी तुम्हाला सांगितलं हिंगणघाटच्या कृषी केंद्राचं नाव, कोणत्या दुकानदाराचं नाव सांगितलं? श्री साई गणेशा. अच्छा, कृषी केंद्र सांगितलं. मग मी तिथं गेलो. हा ते अगोदर त्याने विचारलं मला कसं काय, मी त्याला पूर्ण समस्या सांगितली माझीवाली. अच्छा, म्हणजे तुम्ही गजानन भाऊनी तुम्हाला श्री साई गणेशा कृषी केंद्राचं नाव सांगितलं की तुम्ही तिथे जा, एकदा त्यांना भेटा, ते तुम्हाला परस्पर माहिती देणार. हो. तर मला हे सांगा की तुम्ही दुकानात गेल्यानंतर तुम्हाला काय माहिती मिळेल? त्यांनी म्हणजे काय सांगितलं, काय विचारलं तुम्हाला? त्यांनी विचारलं अगोदर का प्लॉट किती महिन्याचा आहे, अच्छा. तुम्ही याच्या अगोदर काय काय मारलं, हा, तुमची कोण्या जातीची व्हेरायटी आहे ही, अच्छा झाड कसं का डेव्हलपमेंट आहे, मी त्याला पूर्ण समस्या सांगितली. 3 अच्छा. महिन्यामध्ये माझं झाड वाढलं पण नाही, ब्रँचेस पण नाही आहे, अच्छा. खूप त्रास आहे. तर आता तर ठीक आहे, ते तर त्रास झाला बरोबर आहे, पण आता मला हे सांगा की तुम्ही साई गणेशामध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी मग तुम्हाला काय औषध वगैरे दिली की काय दिलं? त्यांनी औषध दिली मला. हा, त्यांच्या औषधीपासून 4थ्या 5व्या दिवशी फुल पण निघलं माझ्या भेंडीला, हा, भेंडी पण निघली. मी काल नाका 3-4 किलो भेंडी तोडली. अच्छा, म्हणजे हा. पहिले तर काही 1 किलो बी नव्हती एक पण निघली, नव्हती. म्हणजे भाजी लेणी असेल खाली तू? नाही. आता मग म्हणजे तुम्ही की साई गणेशा कृषी केंद्रामधून त्यांनी तुम्हाला औषध दिली, हो. औषध दिल्यानंतर तुम्हाला 4 ते 5 दिवसामध्ये भेंडीमध्ये फरक जाणून आला. ब्रँचेस पण होऊ राहिली भेंडी, अच्छा, म्हणजे वाढून पण आली. म्हणजे झाडाची हाईट बी येत आहे, ब्रांचिंग पण होत आहे. आणि किती दिवसात? 5वा दिवस आहे आजचा. 5 दिवस. आता तुम्ही सांगितलं की तुम्ही तर बाकी कृषी केंद्रातून खूप औषध मारले. हो. ठीक आहे, तर मला हे सांगा की त्यांनी औषध दिलं आणि तुम्हाला जे सांगितलं होतं त्यांनी सांगितलं असेल ना तुम्हाला की 3 दिवसात किंवा 4 दिवसात काही रिझल्ट दिसणार. बरोबर आहे. ते सांगत होते 4थ्या दिवशी तुमच्या भेंडीला फुल येईल, हा, कोणती जे फुल धरून असेल ते भेंडीत रूपांतर होईल. अच्छा. तर 5व्या दिवशी मी भेंड्या तोडून घेतल्या. अच्छा, म्हणजे फवारणी मारल्याबरोबर तुम्ही 5च्या दिवशी भेंडीचा तोडा बी केला? आता पण ऑलरेडी माझ्या भेंडीला बघा छोटस झाड आहे. नाही, हो ते तर आहेच. ही भेंडी लागून आहे. हो, भेंडी तर लागूनच आहे. ही फुल पण काढून आहे भेंडीला, फुल आहे, अजून कळ्या वगैरे चालू आहे. तसंच माझा ढेमूस पण आहे. ढेमूस हा, पण मागच्या साईडला ढेमस पण आहे तुमचं? मागचं पीक ढेमसाचं आहे. हा. तर ढेमसाला काय त्रास होता? एकही ढेमूस नाही. फरवरी महिन्यातलं दोन्ही पीक आहे माझं. अच्छा, म्हणजे ढेमस आणि जे भेंडी आहे फेब्रुवारी महिन्यात लावली, आज 3 महिन्याचा काळ झाला पण एकही तोडा नव्हता झाला. तोडा नाही. जेव्हा मी श्री साई कृपा म्हणून जे औषध आणलं, हा, हे मारल्याच्या नंतर माझा पहिलाच तोडा ढेमसीचा 4थ्या 5व्या दिवसाले
23 किलो ढेमूस निघलं. अच्छा, म्हणजे तुमचं तर आता 3 महिने झालं का काहीच चालू नव्हतं, काहीच पण नाही. त्यांनी तुम्हाला औषध दिलं तर 5 दिवसामध्ये त्याचा ढेमसाचा बी तोडा निघला. आता कसं आहे, ती 2 तोडे झाले, भेंडीचं फवारे तर झाले असं आहे तेव्हापासून. की 5व्या तोड्यापासून भेंडीचं हे म्हणजे वाढते हा. उत्पन्नामध्ये. आणि या झाडाची जेमतेम आता हाईट म्हणजे असं समजा की 1 फुटाची हाईट आहे, अजून वरती यायचीच आहे. होतीच नाही माझी वाली. अच्छा, फवाराच्या अगोदर जेव्हापासून मी फवारा मारला तिथून आणल्याच्या नंतर औषधी, हा त्याच्यानंतर माझ्या झाडात पण फरक पडलं. हा. पानं अशी बारीक बारीक होती, आज पान पण मोठं दिसत आहे आणि अच्छा. फुलाची पण संख्या वाढत आहे. अच्छा, म्हणजे भेंडीची हाईट पण येत आहे, ब्रांचिंग पण होत आहे, काय म्हणते फुलाची संख्या बी वाढत आहे हो. आणि सगळ्यात. मला एक सांगा की जसं आता तुम्ही बाकी दुकानदाराकडून औषध घेतलं बरोबर आहे, हो. पण तुम्हाला साई गणेशाने जे औषध दिलं जे त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट म्हणजे दाखवा लागले त्यांना की तुम्हाला स्वतःला डोळ्याने पाहायला माझ्या भेटला? स्वतःच्याच नजरेमध्ये आले, 100% रिझल्ट भेटली मला. अच्छा, म्हणजे साई गणेशवाल्याने जे तुम्हाला 3 औषध. महिन्यामध्ये मी कमीत कमी 5 ते 6 फवारणी केली. अच्छा, 3 महिन्यामध्ये तुम्ही भेंडीवरती 5 ते 6 फवारणी केली. भेंडी प्लस डेमोस. आणि साई गणेशावाल्यांनी किती फवारणीचं औषध दिलं? त्यांनी एकच वेळ औषध दिली मला, हा, 2 स्प्रेची औषध दिली. 2 स्प्रेची औषध दिली, तर त्याच्यामध्ये तुमचा एका स्प्रे मध्ये 100% रिझल्ट भेटला. अच्छा, डेमोस अच्छा. पण निघाले म्हणजे माझ्यावाले. सचिन भाऊचं म्हणणं आहे की साई गणेशवाल्यांनी त्यांना औषध दिलं पण त्यांना एकाच फवारणीमध्ये त्यांना आराम पडला. आता ते 3 महिन्यापासून झाले, त्यांचे म्हणणं आहे की 5 ते 6 फवारणी केलं. ठीक आहे, धन्यवाद.